जर सुरक्षेचे सर्व उपाय करूनही कोणाची फसवणूक झाली तर काय करावे? पहिली पायरी, डिजिटल पेमेंट फसवणुकीबद्दल तुम्हाला एकदा कळले की तुम्ही उशीर करू नये. पायरी दुसरी, चेकबुक आणि पासबुकमध्ये दिलेल्या तुमच्या बँकेच्या ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करा. तिसरी पायरी, मागील 6 महिन्यांची आवश्यक बँक माहिती जसे की बँक स्टेटमेंट, SMS पावती, अवैध व्यवहारांची तारीख आणि रक्कम आणि तुमची ओळख माहितीसह तयार राहा. पायरी 4, बँकेच्या सल्ल्यानुसार जवळच्या पोलीस स्टेशनच्या सायबर क्राईम युनिटमध्ये तक्रार नोंदवा. पायरी 5, तुमच्या तक्रारीशी संबंधित समस्येबद्दल जाणून घेण्यासाठी बँकेशी चॅट करा. अच्छा, समजले. म्हणजे ग्राहकाची कोणतीही तक्रार असल्यास बँक नेहमी त्यांच्याकडे संपर्क करते. होय, अगदी. त्याची कालमर्यादा बँकेच्या कामकाजाच्या दिवसांमध्ये 1 आठवड्यापासून 30 दिवसांपर्यंत कुठेही असू शकते. तुम्हाला फक्त धीर धरावा लागेल. याचा अर्थ जर तुमचे 200 रुपये दवाखान्यात स्वीकारले गेले नाहीत तर 30 दिवसांनी तुमच्या खात्यात पैसे परत येतील का? नाही नाही ताई, तो काही धोका नव्हता. तरी पण अशा अयशस्वी पेमेंटसाठी बँक आपले पैसे 1 ते 3 व्यावसायिक दिवसात परत करते. हे बघ, पैसे परत आले आहेत. अरे वा, पैसे तर फार लवकर आले. आता तुम्ही हे जाणून घेतले की डिजिटल फसवणुकीपासून स्वतःला कसे वाचवायचे. तरी सुद्धा जर तुमच्या सोबत कोणतीही फसवणूक झाली तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा आणि इतरांनाही ही माहिती अवश्य द्या. 1, आवश्यक असल्यास संपर्क करण्यासाठी बँकेचा ग्राहक सेवा क्रमांक नेहमी आपल्याजवळ ठेवा. 2, कोणत्याही अनोळखी नंबरवरून संदेश आणि कॉलद्वारे पाठवलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. 3, डिजिटल पेमेंट संबंधित सर्व गोष्टी ज्या तुम्ही शिकला आहात त्या सर्व गोष्टी जसे काय करायचे नाही या सर्व गोष्टींची माहिती तुमच्या कुटुंबाला सांगा, ज्यामुळे ते जागरूक होतील.